कार्यकर्त्यांना न्याय देणारा आणि एक प्रभावी विचाराचं व्यक्तिमत्व तरुण असलेला नव्हे आज ते नगरसेवक आहेत. पुढील येणाऱ्या विधानसभेचे भावी आमदार असे प्रभाग 9 मधून भैया आणि अजित भाई हे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग या पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांच्या गटाच्या संयुक्त विद्यमानाने ही निवडणूक लढवली गेली होती. निश्चित खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या विजयाचे मानकरी गंगाखेडचा प्रत्येक मतदार हा मानकरी आहे. म्हणून मी सर्वप्रथम या ठिकाणी फक्त एकच स्वागत आहे. मित्र पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं नूतन नगर अध्यक्षा सौ उर्मिला मधुसूदन केंद्रे आणि माननीय माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांचा संयुक्त सत्कार राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं गोविंदराव मानवकर, एकनाथराव केसके, राम मंडळ लोकसभा अध्यक्ष तालुक्याचे लोकसभा अध्यक्ष बरखडे, एकनाथ केसके, अध्यक्ष राम मंडळ आपल्याला आभार सभा आणि विजयी सभा, या विजयी सभेत आपण दिलेला मतदान, आपल्याला असलेल्या अपेक्षा आणि पुढील या नगरपालिकेचा कार्यभार कशा पद्धतीने चालणार आहे या विशेष म्हणजे सुनील चौधरी आणि क्षितिज चौधरी काका पुतणे वेगळे वेगळे वाद असतो. जो हार के करता है उसको आता स्वागत प्लीज थांबवायचं आहे. आपण अनेकांनी स्वागत केलेले आहे. येत्या वेळेस विजयी झाल्याबरोबर त्या ठिकाणी गोविंदभाऊ वजा या व्यासपीठावर ज्येष्ठ नेते गोविंदभाऊ वजा या ठिकाणी या विजयी सभेचं आभार सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सेवानिवृत्त डीवायएसपी केंद्रे मामा यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या विजयी सभेचं प्रास्ताविक केंद्रीय परिवाराच्या वतीनं करावं.
म्हणजे मी पहिल्यांदा महापुरुष त्यांना वंदन करणार आहे. खरं म्हणजे मी काही नेता नाही, मी काही भाषण करणारा नाही आणि मी आहे पोलीस खात्याचं, आम्हाला भाषण वगैरे येत नाही. मी 5 शब्द सांगणार आहे. शांततेने सगळ्यांनी ऐकून घ्यायची विनंती. आहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, कबीरदास, आहिल्याबाई होळकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि कबीरदास वंदन करून मी माझे खरं म्हणजे ही नगरसेवकाची जी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे ही अति पद्धतीची निवडणूक होती. त्याचा अनुभव मला आहे. 7 वार्डामध्ये मी स्वतः फिरलेला आहे. खरं म्हणजे भैयाचं कौतुक करावं, डॉक्टर केंद्रे साहेबांचं कौतुक करावं. मी 10 जिल्ह्यामध्ये नोकरी केली, परंतु असला समन्वय काय माझ्या भैयाला बोलावं, भैयांची भाषा, भयांचं सगळं नंबर आहे, भयांची वागणूक. मी शेवटी भैयाला म्हणजे मी सगळा प्रत्येक लेडीला मी हातात बोलत मी काय केलं, मी काय पडलोय, मी वयस्कर म्हणून माझ्यापेक्षा लहान मला नाही. मी सगळं मी म्हणजे एक वेळा मला चान्स द्या, तुमच्या पाया पडतो भैयानं. अरे देवा परमेश्वर, मी म्हणलं भैयाला, भैया देव साक्षी आहे, 100% तू काळजी करायची गरज नाही. आणि मी सांगतो माझं इलेक्शन झाल्यानंतर मी गायब झालो. मला 10-12 लोक माझ्या मागे लागले. ते म्हणजे तुझी सीट गेली, कोणी म्हणते 7 लाख हे कर, कोणी म्हणते काय कर. मी त्याला म्हणलं ठीक आहे. त्यांना एक शब्द बोललो, बहादूर हो, ब्रह्मलिखित वाक्य एकच, ब्रह्मदेवाने हे वाक्य लिहिलं की आमच्या उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे हे नगराध्यक्ष पदाच्या झाल्याच्या नाही म्हणजे नाही असं बोललो आणि गायब झालो. भावांचे माझ्या भावांचे मला फोन आले, केंद्रीय कुठे काय. मी म्हणत आहे मला अशाच लोक मागे लागले. कोणी म्हणतात तू 4 नंबरला गेला, कोणी म्हणतात 2 नंबरला गेला. आज कुठे जाऊ दे, ब्रह्मलिखित वाक्य द्यायला ठेव म्हणलं आणि पूर्ण विराम केला. खरं म्हणजे सांगतो, हा विजय भाद्र हो, माझे मायबाप हो, माझ्या बहिणी, माझ्या आई, माझ्या वयस्कर गंगाखेडचे नागरिक, वकील साहेब मंडळी, बार असोसिएशन, शिक्षक मंडळी, व्यापारी मंडळी, भाद्र हो, मला वेळ दिलेला नाही. मला लवकर कमी बोला म्हणाले. मला मागून असा आहे तरी मी बोलणार नाही 2 शब्द. भाद्र तुमचा हा आमच्या ताईचा, आमच्या भयाचा विजय नाही, हा विजय आहे गंगाखेड नगरवासियांचा, माझ्या बहिणीचा, माझ्या व्यापाऱ्यांचा, माझ्या वकिलांचा. हे तुमची जनता भाद्र हो. मी आता दादा सोबत आहे. मी तुम्हाला सगळ्याला वचन दिलंय. आता तिकडे मी पाहिलंय एकच बिल्डिंग आणि 4 किलोमीटर रोड जे आहे हे गप्पे थांब. कसं नाही झालं हे काय म्हणाले, एक मिनिट आहे का भाद्र माझे काय काय विचारलं माहित आहे. माझ्या श्रीपाद प्रमोद मस्तेला माहित आहे, धमाराम भाऊ भबाळे हे सगळ्यांना माहित आहे. भाद्र हे माझं सगळं भैयाचं, हे माझं अंतर, मला बोलायला चान्स आहे आणि मी तुमच्यासाठी बोलणार कुणाकडे बोलू म्हणून मी गंगाखेड सगळ्या लोकांचा मी आपल्याला अत्यंत आभारी आहे. हे तुमचे उपकार आम्हाला कधी भेटणार नाहीत आणि आम्ही नगराध्यक्ष या पदानं, त्या पदावर राहून तुमचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सगळ्यात जाहीर आव्हान मी करणार आहे जनतेला, कुणाची गल्ली बोर्ड रस्ता डायरेक्ट माझ्याकडे या, माझं तज्ञ धरा आणि मला ओळीत न्या, वांगामध्ये मला ओळीत न्या.
आणि ते उभारण्याचे मला 2 शब्द बोलण्याबद्दल मला परवानगी दिली. खरं म्हणजे मी सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही. फक्त एक नगराध्यक्ष, निवडून आलेले नगरसेवक आणि सन्माननीय व्यासपीठ या सगळ्यांना परत माझ्याकडून गंगाखेडच्या जनतेला सत्याच्या मी तुमचा आभारी आहे. तुमच्या चरणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर मी माजी आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या परिवारातील फक्त एकच गोष्ट आहे. पारिवारिक असलेले तरुण तडफदार उद्धव बाळासाहेब ठाकरे. खरं म्हणजे एक गोष्ट सांगायची आहे भैया तुम्ही आता नंबर 1 ते झालेला आहोत. नगराध्यक्षपद ते झालं येणाऱ्या विधानसभेला हे तुम्ही गंगाखेड शहर जिंकलं म्हणजे आम्ही खेड्याचा जिंकलो हे इतिहास आहे. तुम्ही आज म्हणून ऐका, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. भैयाला रस्ता मोकळा झालेला आहे. नुसता रस्ता नाही, पाऊलवाट नाही, तर जाण्याचा रस्ता मोकळा झाला आमदारचा. एवढं बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर डॉक्टर मधुसूदन केंद्रे यांच्या परिवारातील एक सदस्य असलेले तरुण तडफदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नवनिर्वाचित नगरसेवक क्षितिज भैया चौधरी. बाजीराव आहे ना बाजीराव शेरे मारून सगळंच मारून 2 मिनिटं द्या वेळ. आता लय मेहनत घेतली राव. सर्वांना विनंती आहे, जास्त काय बोलणार नाही, पण सर्वप्रथम या ठिकाणी सर्व जनतेनं जे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माननीय उर्मिलाताई मधुसूदनजी केंद्रे यांना भरभरून प्रेम दिलं, मतदान रूपी प्रेम दिलं आणि त्यांना आज गंगाखेड वासियांनी गंगाखेडच्या प्रथम नागरिक म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. निश्चित काही गोष्टी बोलायच्या. या ठिकाणी जी मेहनत मिथिलेश भैया केंद्रे, पहिल्यांदा मिथिलेश भैया केंद्रे हेच उमेदवार होते, पण योग असा आला की ही जी जागा आहे ती जागा महिलेला सुटल्यामुळं आमच्या उर्मिलाताईला उमेदवारी देण्यात आली. पण खऱ्या विजयाचे शिल्पकार आज मिथिलेश भैया केंद्रेला मानतो. मान्य की नाही सगळ्यांना? कधी पण फोन केला तर एका फोनवरती अवेलेबल असणारा माणूस होता. प्रत्येक गोष्टी ऐकून घेण्याची ताकद त्याच्यामध्ये होती. आणि एक युवा म्हणून निश्चित तुम्ही जो विश्वास त्यांच्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला ते कुठेही तरी जाऊ देणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. अरे काळ्यांचा आवाज येऊन झाला राव. त्या पोरांना मेहनत केली राव. 4 राऊंड झाले. 1 राऊंड मारले आम्ही, 2 राऊंड मारले, 4 राऊंड मारले वाघांना. आज वाघ काल रात्री बोललो वाघाला. वाघ म्हणे भैया तुम्ही बोला, काय बोलायचे तुम्ही बोला, माझ्या वाटतं देखील तुम्हीच बोला, पण आज मी फक्त एन्जॉय करणार आणि ते फक्त तुमच्यामुळे तुम्ही वागून दिले. दुसरी गोष्ट राकेश सर म्हणल्याप्रमाणे, राकेश सर आत्ताच म्हणले की 2 काका फुटणे बसले. काही चौधरी 2 चौधरी निवडून आले, पण काही चौधऱ्यांमुळे नाव नाही खराब झालं नाव. अरे काय कमाले, कुठून मी उडी मारले, कुठं तर वर राहिले का उड्या मारायचं. मार्केट कमिटीला होता. अरे बाबा स्वतः पाण्याची खोली बघायला पाण्यामध्ये उतरावं लागते वागा.
अरे पाण्यामध्ये उतरल्यावर कळलं तुला पाण्याची खोली किती आहे बघितलं का बघायला नाही होत सुनील चौधरी आणि साबेर आणि तो का निवडून वागा कोणाला अरे लोकांचे घर घालणं बंद कर रे वागा म्हणून पण जो त्रास आम्हाला झाला या ठिकाणी प्रत्येक वेळेला गेल्या वेळेस सुद्धा सरफोडीचा कार्यक्रम केला त्यांनी अरे ते इतिहास आहे जनाबाई बँकेपासूनचा ती बँक खाऊन घेतली अरे मित्र तुम्हाला जास्त बोलत नाही बरं झालं ते गेले तिकडं ते तापडी यांना लागली हो साडेसाती साहेब तुम्हाला सांगतो आपले 10 झालेत पण खेळामध्ये घेऊन नका मला पुन्हा करतो खेळामध्ये घेतलं की आपल्याला थोडीशी डगमग होईल बरं साहेब कधी पण कोणाकडे जरी गेलं तर पाडण्यावरच राहते 3 वर्ष झाले आमचे डॉक्टर साहेब आहेत आमच्या जवळचे 3 टर्म झाले डॉक्टर साहेब सारखे पडायचे आता कुठवर पाडणार ते त्याचे त्या वैद्यनाथ भावना आमच्या राणी गेला आता किती राहिला माहित नाही मध्ये पाडायला निघालाय सुनील चौधरीला अरे ये मला समोर कोणाला उभं टाकतो हे मला उभं टाकतो माझ्या समोर दाखवतो त्या वाघाला मी काय चीज आहे ते उगा आपलं शानपणा करायचा नाही उगा येऊन मोठेपणा करायचा नाही वाड्यावरचे चहा बंद झाले आता हॉटेलवरती जाऊन चहा प्यायला लागते हॉटेलवरती गेला तर तुमचं महत्व राहील वाड्यावर बोलून चहा पाजणारे मतदानाचं बोर्ड बरोबर दाबायले बघा आता सुनील बघा सागर निवडून तुम्हाला एवढंच सांगतो मार्केट कमिटीला धोका दिला ह्याच्याकडून पैसे घेतले गुट्टे साहेबांकडे बी गेले गुट्टे साहेबांना ज्या वेळेला घेतलं त्यावेळेसच म्हणलं ते तापड्या भाऊ आता काय निवडून येत नाही 100% पनवती म्हणतात की नाही म्हणतात की नाही पनवती भाव पनवती गेला लागलेली अरे ते सुनील काका काय मेडिकलची जागा अरे त्याच्याकडे विशेष डॉक्टर साहेब लक्ष घालायचं बरं आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आरक्षित केलेली जागा होती ती तिथं लावली पाठी रात्रीतूनच केली गायब आणि आता टाकले 24/7 मेडिकल अरे कुठं मेडिकल आणि लोकांच्या जागा वक्रदृष्टी ठेवू नका तुमच्या जागा राहणार नाहीत तर तुला पूर आला तर सगळी जागा पाण्यात जाते तुमची तुम्ही त्यांना आपली जागा इकडे आहे का की चिपळूणला तर त्याला पूर आला तरी पाणी आलं नाही तिकडं मेहनतीचं लागत आहे या भावकीचं खाऊन त्या भावकीचं खाऊन ही दलाली घेऊन ती दलाली घेऊन कोणीही मोठा माणूस होऊ शकत नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा मायाबाप जनतेनं आज जे प्रेम आमच्या चौधरी फॅमिलीबद्दल दाखविलं ते दोन आम्ही आमचे काका आणि मी जे निवडून दिले तुम्ही आणि आमच्यासोबत 100% मिथिलेश भैया एक गोष्ट सांगतो अभिषेक मल्लांचा सगळे गेले होते डॉक्टर साहेब त्यावेळेला सुनील काका एकटेच थांबले होते आज आपले सगळ्या स्ट्रॉंग सर्व्हिस होते आज एक गोष्ट लक्षात ठेवा माणसं तत्वाचे लागतात कोणचा पेढा गोड आला की ते पेढा खायला जायला नाही पाहिजे आपण कुठं काय लावलंय कुठं काय गोष्टी करायला कुठं काय पांढरे कपडे घातल्यानं राजकारण होत नाही जनतेमध्ये यावं लागते तर जाऊन 650 मताची लीड भेटली 651 मताची लीड भेटली आहे हे जनतेचं प्रेम आहे या 1 मध्ये इंटरफेअर केला 5 मध्ये इंटरफेअर केला पण पब्लिक मायबाप जनतेनं त्यांना सुद्धा दाखवून दिलं की विजय कसा आणायचा असतो भरपूर काय बोलायचं पण नको आता बस झालं पुन्हा नंतर एखादा कुठं पलटी मारली तर पुन्हा डबल बोलून डॉक्टर साहेब पलटी कुठे पण आपल्याला घ्यायचं नाही डॉक्टर साहेब धन्यवाद मला संधी दिली या ठिकाणी बोलण्याची मला या ठिकाणी डॉक्टर साहेबांना मिथिलेश भैयाने या ठिकाणी संधी दिली त्याच्याबद्दल ते मला कोणीतरी साहेबांना धमकी दिली होती मागाचं कसं निवडून येतं पण मागाचं निवडून आलं येतं 100% तुम्ही सगळ्यांनी जी साथ दिली त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये जो विकास आतापर्यंत तुम्ही गंगागडमध्ये नाही बघितला तो विकास करून देण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो आणि माझे लांबलेले भाषण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सगळ्यांना
विनंती आहे मिथिलेश भैयाला काही राहावं मला माझ्या लोकांना बोलू द्या आणि तरुण तरफदार आणि त्यांच्या नियमातून जगाखेची नगर परिषदेवर छेडा फडकीला आपल्या आईच्या रूपानं आणि तरुण असलेलं एक उमदा नेतृत्व भावी आमदार म्हणून मी त्यांना डॉक्टर साहेबांच्या शेवटी होणार आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय नेते, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, आमच्या जीवाभावाचे सहकारी, निवडून आलेले नगरसेवक आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या तरुण भावांनो आणि मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा हा ऐतिहासिक विजय ज्या मायबाप जनतेमुळे आम्हाला मिळाला त्या मायबाप जनतेसमोर मी नतमस्तक होतो, त्यांचे मी हृदयपूर्वक आभार मानतो. एका संपलेल्या माणसाला, एका संपलेल्या परिवाराला तुम्ही आज जीवनदान दिलं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपले उपकार कधी विसरू शकणार नाही. माझ्या चौदाच्या जोड्या जरी काढून तुम्हाला घातले तर मी आपले ऋण फेडू शकणार नाही. आज या प्रसंगी मला कोणावर टीका करायची नाही, कारण जेवढी तुम्ही जबाबदारी आम्हाला आमच्यावर दिली त्या जबाबदारीचं भार घेऊन येणारा काळ ज्यावेळेस आदरणीय सौभाग्यवती उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे त्या नगराध्यक्षपदाचा कारभार हातामध्ये घेतील, आम्ही दिलेले एक एक वचन, मग तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, तुंबलेल्या नाल्यांचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, धुळीचा प्रश्न असेल किंवा इतर कुठलाही प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नावर, या प्रत्येक समस्येवर मार्ग काढून या रत्नागिरी शहराच्या पायाभूत सुविधांवर काम करून या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा, या शहराचा कायापालट करण्याचा आम्ही जो संकल्प केलेला आहे तो निश्चितपणे आम्ही पार पडू आणि त्यानंतरच पुढच्या निवडणुकीला आपल्याला आम्ही घेऊन जातो. मला खरं तर आज या ठिकाणी बोलायचं नव्हतं, पण मला फक्त एका गोष्टीसाठी बोलायचं आहे. आज या विजय उत्सवात सुद्धा एका गोष्टीची मला खंत आहे. ती खंत कोणती? ज्या आदरणीय साहेबांनी दगडाला गुलाल लावण्याचं काम केलं, माणसं घडवण्याचं काम केलं, 2019 पराभव अजूनही आमच्या जिव्हारी लागलेला आहे आणि आम्ही ते विसरणार नाही. माझी साहेबांना हात जोडून पाया पडून विनंती आहे की साहेब, हे गंगाखेड शहराची जिम्मेदारी आमच्यावर द्या. शहराची नाही तर पूर्ण तालुक्याची जिम्मेदारी आमच्यावर द्या. दुसरे 2 तालुके फक्त तुम्ही सांभाळा. तुमचा राजकीय अंत पोरगा म्हणून मी होऊ देणार नाही. आम्ही लाच मारून तिथं पाणी काढू, पण 2029 ची विधानसभा मात्र ही आदरणीय डॉक्टर केंद्र साहेबांना लढवायची.
या प्रसंगी मी आपल्याला एवढा शब्द देतो, अनेक जणांनी देव पाण्यात ठेवले, अनेक जणांनी सांगितलं की या पक्षाला कधी गुलाल लागणार नाही, पण आज या पक्षाला सुद्धा गुलाल लागला. सुद्धा फुटला लागला. म्हणून जास्त वेळ आपला न घेता दिलेला एक एक शब्द सालगण्याप्रमाणे आपली सेवा करण्याचं काम आम्ही करू. दिलेला प्रत्येक शब्द पाळण्याचं आम्ही काम करू. और मेरी एक ही सलाह जाते जाते ऊपर वालों से है, ऊपर वालों बोले तो ऊपर वाला नहीं, अपने ऊपर वाले जनाब, कुर्सी की पेटी बांध कर रखो, मैं सब बिगड़ने वाला है. माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात मी 5 नोव्हेंबर 2021 केली. दिवाळीचा पाडवा त्या दिवशी होता. आमच्या घरामध्ये विठोबा रखमाईचं मंदिर आहे. त्या ठिकाणी मी एवढीच प्रार्थना केली, विठोबा रखमाईकडे गेलेलं गतवैभव, राजकीय गतवैभव प्रभू आम्हाला परत मिळू दे, एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. हे 4 वर्ष राबण्याचं काम केलं. आलेल्या प्रत्येक ऑफिसवर आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याचा प्रयत्न केला. 10 तास, कधी कधी 1 तास, कधी 2, कधी 3, कधी 4 माणसांनी बसून राहिलो, पण माझं सातत्य आम्ही सोडलं नाही आणि त्याच आज फळ मिळालेलं आहे. पहिल्यांदा म्हणायचं पोरगा 2-4 माणसात राहते, पण आज असंख्य सहकारी माझ्या सोबत आहेत. मला त्यांना एवढंच सांगायचंय कि मैं अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए, कारवा बनता गया. येणाऱ्या काळात निश्चितपणे मी या आंबेडकर चौकाच्या सभेत सांगितलं होतं कि वहां तूफान भी हार जाते हैं, जहां कश्तियां जिद पर होती है. हा विजय हा लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा विजय आहे. हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय, हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय. आणि या न्यायाच्या लढाईमध्ये आपण आम्हाला आशीर्वाद दिला. आपल्या आशीर्वादाला आणि कसुबर सुद्धा कमी पडणार नाहीत असा शब्द लढाई सांस्कृतिक सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देतो. आभार मानायचे सगळे सहकाऱ्यांचे की रात्रीचा दिवस केला, दिवस जेवले नाही, पण प्रत्येक गोष्ट जी जिम्मेदारी त्यांच्यावर दिली ती व्यवस्थितपणे पार पडली. मला आभार मानायचे आमच्या भाऊजीचे, आमच्या दाजीचे, त्यांच्या झाली नसते. मला आभार मानायचे माझ्या सुलभाताईचे, माझ्या बहिणीचे, जिने गेली 4 वर्ष याच विवंचनात राहिली की माझ्या भावाला कधी गुलाब लागेल का नाही, माझ्या भावाचं कधी नीट होईल का नाही. कारण साहेबाचं तिने सगळं बघितलं होतं. तिची एकच इच्छा होती की माझ्या भावाला एकदा गुलाब लागला पाहिजे. सुरुवातही आज तुझ्या भावाला तर गुलाब लागलेलाच आहे, तुझ्या आईला सुद्धा गुलाब लागलेला आहे. एवढं सांगतो की सत्याचा कोणी तांब्यापट घेऊन आलेला नाही. आमचं काय चुकलं तर आमचं काम तुम्ही धरून आमच्याकडून काम करून घ्या. आम्हाला भेटण्याची तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज नाही. डायरेक्ट या, डायरेक्ट भेटा. काही चुकलं तर कान पकडून सांगा, हक्कानं सांगा. तुमच्या ह्या लहान भावाला, तुमच्या ह्या लेकराला सांभाळून घ्या. फक्त मी शब्दाचा पक्का एवढं लक्षात ठेवा, दिलेला एक एक शब्द जर मी पूर्ण केला नाही, पुढच्या निवडणुकीला मी उभा सुद्धा टाकणार नाही.
या माध्यमातून आपल्याला देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. वो शहर में वापस हो रहा कुर्सी की पेटी काम के रखो, मौसम बिगड़ने वाला है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अस्सलाम वालेकुम. जय हिंद. धन्यवाद. या म्हणीप्रमाणे डॉक्टर साहेब लेकराचे पाय पाळण्यात दिसतात आणि या पाळण्यातलं लेकरू, राजकारणातलं पाळण्यातलं लेकरू निश्चित तुमच्या मनात असलेली इच्छा, भविष्यात तुमच्या मनात जे आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि या सगळ्या विजयाचं आणि नियोजनाचं डॉक्टर साहेबां सोडून मी तमाम जनतेच्या वतीनं मी डोळ्यानं प्रत्येक नियोजन बघितलं बिजनेसचं. अत्यंत प्रभावीपणाने, शांतपणाने विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि नगरपालिका असेल, अत्यंत बारकाईनं कुठलाही कार्यकर्ता नाराज झाला नाही पाहिजे, कुठलाही मतदार नाराज झाला नाही पाहिजे. त्याला जाहीर सांगितलं की मी जे तुम्हाला वचन दिलेले आहे, वचन जर पूर्ण करू शकणार नाही तर मी तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही. आणि म्हणूनच निश्चित पुढे भविष्यात आपल्याला असाच आमदार पाहिजे तिकडे भैयाच्या रूपाने. आणि निश्चित डॉक्टर साहेब इच्छा पूर्ण होणार, जनता पूर्ण करणार. तुमची जबाबदारी आहे पूर्ण आणि पालन सांभाळणे. आम्ही आहेत. यानंतर संघर्ष योद्धा प्रभाग 10 मधले सर्वत्र असलेले गड आला पण सिंह गेला तरी पण डगमगणारे नसणारे यांनी आपल्या भावाला आईला उभं केलं होतं. नव्हे तर स्वतः नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून आईचा जरी पराभव झाला तरी डॉक्टर सौ उर्मिला मधुसूदन केंद्राला सर्वाधिक मतदान देणारा प्रभाग 10 आहे. आणि या पक्षवादाने आई जरी पराभव झाला तर सांगितलं मला आनंद आहे. आमच्या वहिनी साहेब सौ उर्मिला मधुसूदन केंद्रे म्हणजे आईपेक्षा किती निष्ठा या माणसाची, असे समाधान गोबाळे हे आपल्या बरोबर व्यक्त करते. तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. मला एवढंच बोलायचंय सभेमध्ये. गंगाखेड नगर परिषदेची निवडणूक अटीतटीची निवडणूक झाली. मला एकच गंगाखेड वासियांना सांगायचंय की हा विजय डॉक्टर केंद्रे साहेबांचा विजय नाही, तर हा विजय हा गंगाखेड नगरवासियांचा विजय आहे. मला आपल्याला एकच सांगायचं साहेब, हा माणसाच्या मनामध्ये खतखत होती. पहिल्यापासून मतदारानं ठरवलं होतं की मतदान कुणाला करायचं. आज तुम्हाला सांगतो गंगाखेडचे नागरिक वैतागून गेले. माझा अक्षरशः 20 दिवस झाला मला गळा बसला या गोळीनं. मला आपल्याला एकच सांगायचंय, जे आपले नगरपालिकेमध्ये जे काही उमेदवार आपले विजय झाले, काही पराभव झाले, यांना खातायची गरज नाही. कारण नगराध्यक्ष हे आपला आलेला आहे. काही जरी कामं असतील, मिथलेश भाई आहेत, डॉक्टर साहेब आहेत, वाजवून कामं करून घ्या. मला एकच सांगायचं साहेब, त्या 9 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये गोरगरिबाची फार लूट झालेली आहे. फक्त मला एवढं आपल्याला सांगायचंय की गंगाखेडचा गोरगरीब माणसाला नगरपालिकेतला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. घरपट्टीला
आज 15 दिवस झालं पाणी नाही, लाईट नाही. अरे पाणी चाललंय कुठं ते बघा. पीटीआरला पैसे आहेत, घरपट्टीला पैसे आहेत. आता पीटीआरला ह्याला पैसे लागणार नाही. वर्षांनो पाणी बी मिळणार चांगलं, सर्व चांगलं मिळेल. मला आपल्याला एकच सांगायचं साहेब, त्या धुळीचा एक बंदोबस्त लावाकडे. चांगले प्राध्यापक लोक मला भेटले, म्हणले खाली जाऊ का नाही जाऊ म्हणले. आम्ही एक लिस्ट करावेत म्हणले की बाबा आता कपडे घ्यायचे का, राशन घ्यायचं का, काय घ्यायचं, एकदाच सगळे काम घ्यायचे. कारण गेट 10 वेळेस लागेल. त्याच्यानं मला कुणावर टीका करायची नाही, पण नगरपालिका आपल्या ताब्यात आलेली आहे. आपल्याला जे अधिकार आहे त्या अधिकाराचं की बाबा ही जी ट्रॅफिक आहे ह्याला टाइम ठरवून द्या. सकाळी 6चा द्या, संध्याकाळी 10चा द्या. आम्हाला कुणाला विरोध करायचा नाही, पण सर्व सामान्य जनतेला कोणत्या बिमाऱ्या होऊ नये. मला त्या दाण्याची बिमारी होती काय त्या गोळीनं मला असं वाटायलंय. पण मला एकच आपल्याला साहेब सांगायचंय की ज्या जनतेनं आज तुमच्यावर, निलेश भैयावर जे विश्वास ठेवलाय, आज यांनी तुमचे 2 राऊंड झाले, 1 घडीचा राऊंड झाला, 1 साडीचा राऊंड झाला, त्यावेळेसच लोकांना ठरवलं की आपल्याला मतदान कुणाला द्यायचं. फक्त मला एक सांगायचं की गंगाखेडच्या जनतेला विश्वासाला तळा मिळाला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट एक, आज शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती झाली आणि युतीमध्ये नगरपालिका लढली, ती अभिमानाची गोष्ट आहे. आज ही आपला विजय म्हणजे तुमच्या उद्या आमदारकीचा विजय आहे साहेब. मी डायरेक्ट बोलणार टिकत नाही. तुम्ही भाई आमदार केला. मला सांगतो, माणसं बोलून दाखवून गेले, माणसं म्हणून लागली ह्याला एकच लागत आहे भाड्या. ह्याला एकच लागत आहे. त्यांनी मताच्या पेटीमधून तुम्हाला ताकद दिली. अरे व्यापारी बी आमदार केला त्याच्यासोबत होते, पण व्यापारी आज म्हणले आमच्यावर अन्याय झाला. आज हे करावं तर उद्या हुकुमशाही येईल, पीटीआरवर बोजा पडेल. पण साहेब आता पीटीआरवर बोजा पडणार नाही. तर आम्हाला एक माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो कडे, नगरपालिका ताब्यात आली, आता जिल्हा परिषद शिवसेना राष्ट्रवादी ही आम्हाला जिम्मेदार आहे. कुठंतरी काटोरी जिल्हा परिषद ही जसं तुम्ही 6 मतांना निवडणूक लढवली तशी जिल्हा परिषदची एक जवळ पुन्हा आमदार केला, मग आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या पुढे आम्ही आहे. आमदारकीचा विजय साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेऊन सांगतो, जय आमदार डॉक्टर मधुसूदन केंद्रे. अण्णाने शपथ खाल्ली म्हणजे ते विजय झाले. गळा खुल्ला आता थोडा, गळा खुल्ला. यानंतर त्याला फार खूप अनुभव आले, त्याला फार खूप अनुभव आले उमेदवारीमध्ये. तो आपले बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करेल. यहाँ जमे वाले सभी मेरे प्यारे हिंदू मुसलमान भाइयों को नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय भीम. या विजयाचा श्रेय सगळा माझा मित्र परिवाराला. कापली होती सरळ बोल काय एक भालू था और एक भालू काटा पीछे थे. एक भालू तो विरोधक में था, चलो ठीक है उसका अधिकार होने लगा, पर एक भालू तो वोट नहीं लड़ रहा, काटेज कर रहा. अरे कितने गाड़ी करना भाई, परिवार में भी गाड़ी, कब तक तू गाड़ी करेगा. और क्या उसको 300 से आगे करना पड़ेगा. अरे तेरे सिर को जितने बाल नहीं उतना मेरा मित्र परिवार है. देख भालू काका
को बच्चा समझ के मछली समझा गया। नारायण मछली में चलो शुक्रिया आप सभी का। जय हिंद जय महाराष्ट्र। यानंतर ज्येष्ठ नेते अशफाक चाचा आदरणीय व्यासपीठ आपके विजयश्री चित्रपटाने आमच्या काही उर्मिलाताई मधुसूदन देगवेजी तसेच त्यांचे पुत्र नितेश भैया केंद्रे आणि आजचे विजयश्री झालेले सगळे आमच्या पॅनलचे लोक, राष्ट्रवादी व शिवसेना येथे निवडून आलेले सगळे नगरसेवकाचे सर्वप्रथम मी अभिनंदन मित्रहो, 7 दिवसापासून 9 वर्षापासून गंगाखेडच्या जनतेने जे हात सोसले ते आतापर्यंत कधी नगरपालिका स्थापना झाल्यापासून कधी झाले नाही। ह्या लोकांनी या 9 वर्षामध्ये नगराध्यक्ष आणि प्रशासकाने लूट केली, जनतेची लूट केली, भरमसाठ टॅक्स वाढवून टाकलेली आहे। आमच्या काळात नोटबुक सर्टिफिकेट आम्ही आमचे नगरसेवक आमच्या आणून पैसे त्यांना देत होतो, परंतु आता बीटीआर करायला नोडल सर्टिफिकेटला पैसे लागायले। एक नगरसेवकांनी आणि इथले जे कर्मचारी त्यांनी कोट्यवधीची माया जमा केली 9 वर्षामध्ये। मित्रहो, मी सगळे हे व्यापारी संकुलन माझ्या समोर झालेले आहे। प्रल्हादजी तापडे आणि मधुसूदन केंद्रे त्या दोघांनी हे सगळं संकलन उभं केलेलं आहे, पण ह्या लोकांनी बाकीचे उपरेचे लोक आले त्यांनी सगळा व्यापाऱ्याची काल परवा 2-3 लाख रुपये घेऊन लूट केली। मित्रांनो, मी इथं ह्या सगळ्यासमोर आपल्याला हे आता ह्याच्यापुढे तुमची कधी चूक होणार नाही ते मी मधुसूदन केंद्रे साहेबांच्या समोर आम्ही तुम्हाला साक्ष देतो की तुम्हाला पाचपेक्षा त्रास होणार नाही। आणि पाणीचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो, मधुसूदन केंद्रे साहेब काही नवीन नाही, 9 वर्ष त्यांनी नगराध्यक्षाचा काळ भूषवलेला आहे, त्यामुळे त्यांना काही नवीन सांगण्याची गरज नाही। आणि जनतेने जे आम्हाला साथ दिली, आमच्या लोकांना निवडून दिलं, त्याबद्दल सगळ्याचे मी आभार मानतो। दुसरी गोष्ट एक आहे की मोठे लीडर्स आमच्या विरोधात होते, पण हे गोरगरीब जनता ही आमच्या सोबत राहिली, म्हणून हा विजय आम्ही खेचून आणलेला आहे आणि तुमचे खूप आभारी आहोत। मित्रहो, यापुढे जे काही नगरपालिकेच्या आमच्या व्यापारी बंधूंना जनतेला जे काही पाहिजे असेल ते आम्ही कोणती टॅक्स वाढ करणार नाही। झालेली टॅक्स वाढ सुद्धा आम्ही अध्यक्षांना विनंती करून सुद्धा आम्ही बंद करणार आहे। इतके बोलून मी माझं प्रश्न धन्यवाद। यानंतर झालेल्या विजयासाठी यज्ञभूमीपासून ते गंगेच्या काठापर्यंत, दत्त मंदिर पासून ते इकडं ओम नगरच्या काठापर्यंत